कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय। कांद्यावरील निर्यात बंदी सरकारने हटवलेली आहे। महत्त्वाची बातमी या घडीची, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। $550 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य आता ठेवण्यात येणार आहे। 40% निर्यात शुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। आता सगळ्याच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर पांढऱ्या कांद्यावरील निर्यात बंदी गुजरातमध्ये हटवल्यानंतर यावर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते। राजकारण कांद्यावरून रंगलेलं होतं। आता कांदा उत्पादकांना मोठा दिलासा राज्यात मिळतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शेतकरी नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदियाजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर गुजरातमध्ये पांढऱ्या कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर राज्यातला शेतकरी या बातमीची आतुरतेने वाट पाहत होता। या दरम्यान राजकारण सुद्धा रंगलं। आता मात्र उशिरा का होईना पण ऐन निवडणुकीत कांद्यावरील निर्यात बंदी सरकारने हटवली आहे। नाही, आता ही निवडणुकीच्या करता केलेली सोय आहे, याच्यात काही शेतकरी हित नाही। गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली जाते आणि महाराष्ट्रातला नाशिकचा लाल कांदा का नाही, याचं फार मोठा परिणाम निवडणुकीवर होणार हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही निर्यात बंदी उठवलेली आहे। या शुद्ध राजकारण आहे, शेतकरी हित नाही। पण तरी मी कांदा उत्पादकांना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या शक्तीने मोदींना नमवलंय। पण याच्यावर जी बातमी मी ऐकली की 40% निर्यात शुल्क लावून निर्यातीला परवानगी दिलेली आहे, हे असं जर असेल तर ते काही बरोबर नाही असं माझं मत आहे। निर्यात शुल्क लावून म्हणजे तेवढे पैसे आता शेतकऱ्यांना कमी मिळणार जे बाहेर मिळणार होते ते। दुसरीकडे मोदी खाद्यतेलाची आयात करून खाद्यतेलाचे भाव पाडतात आहेत। डाळींची आयात कर मुक्त आयात करून डाळीचे भाव पाडण्याचा प्रयत्न करतात आहेत। डाळ स्वस्त जगात मिळत नाही म्हणून तुरीचे भाव टिकून आहेत। हे गोष्ट शेतकऱ्यांना समजून घेतली पाहिजे। नुसती कांद्याची निर्यात किंवा आयात याच्यावर न राहता आता शेतकऱ्यांनी या मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच दिलेलं नाही आहे। आमदानी दुगणी करेंगे म्हटलं, शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव देऊ म्हटलं, ते काही केलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। पण ताकदीभूत लंगोटी सही आणि कांदा उत्पादकांच्या शक्तीने नरेंद्र मोदी सरकारला नमवलेलं आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो। पण शेतकरी तितुका एक एक या म्हणीप्रमाणे पुढचे 5 वर्ष सरकार दिल्लीत कोणाचंही येऊ, शेतकऱ्यांना जागरूक राहावं लागेल, तरच जय जवान जय किसान होईल। निश्चित। धन्यवाद जावंदियाजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।